चला तर आज मी चवळी आणि बटाट्याची भाजी कशी बनवते तुमच्याबरोबर शेअर करत आहे. चवळी घेतली 1.5 वाटी आणि ती स्वच्छ धुवून घेतली मी. त्याच्यामध्ये एक मोठा बटाटा आणि एक मोठा टॅमॅटो हे टाकले. हे टाकून घ्यायचे आणि ते शिजेल एवढंच पाणी टाकायचं आहे आपल्याला, जास्त पाणी टाकायचं नाही. आणि लगेच कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवलं आहे मी. त्यासाठी मसाला बघा, मी कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक, खोबरं याची हे मी सगळं भाजून घेतलेलं आहे, पेस्ट करून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये आपण तेल तापत ठेवूया. भाजीला आपलं अंदाजाने जेवढं तेल लागतं तेवढं घ्यायचं. मी 2.5 पळी घेतलेले आहे. त्याला आपण जर आता तापत ठेवूया. थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत. तर आता आपलं तेल बऱ्यापैकी तापलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाला टाकूयात. वाटण मी जास्त भाजलेलं नाही आहे, जरासं आपल्या तव्यामध्ये भाजून घेतले तेल टाकून, की त्याचा कच्चापणा जो असतो ना तो वास तो निघून जाण्यासाठी. आणि आता आपण याला तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत आणि चांगला वास येऊपर्यंत परतून घेणार आहोत. छान असं परतून घ्यायचं. मला आवडतं तुमच्याबरोबर माझ्या रेसिपी शेअर करायला. आता बघा, गरम मसाला, हळद आणि मीठ हे 3 गोष्टी आहेत, तर त्या मी टाकणार आहेत. आणि खूप टेस्टी भाजी होती ही. भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर सुद्धा खूप छान लागते ही भाजी. ही भाजी मला माझ्या सासूंनी शिकवलेली आहे. एवढी चवदार भाजी होती नाही, खूपच छान. आता आपण शिजवलेलं चवळी आणि बटाटा टाकून घेऊयात. त्याला चांगलं परतून घ्यायचं, खालीवर करून घ्यायचं. बघा किती छान दिसते ना भाजी, रबरबीत. पण मी थोडीशी पातळ करणार आहे भाताबरोबर खाण्यासाठी. आणि आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं. बघा, इतकीच करणार आहे मी, जास्त नाही करणार आहे. तुम्हाला हवी तशी तुम्ही करू शकता. सुकी पण छान लागते ही, टिफिनला आपण देऊ शकतो मुलांच्या. आणि आता झाकण ठेवूया. झाली आहे माझी भाजी. थँक्यू तुम्ही मला पाहिल्याबद्दल.